नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगाव शाखेचं उद्घाटन ज्या जास्त झालं ते माजी गृहराज्यमंत्री, माजी सहकार मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि अनेक मंत्रिपद त्यांनी महाराष्ट्रात भूषवली. राज्याचे अनेक मंत्री, गृहमंत्री, विधानसभा, सगळे कॅबिनेटच, राज्यमंत्रीपद मला नाही वाटत साहेबांनी कधीच नाही. सगळेच राज्य म्हणजे केंद्रीय आपले कॅबिनेट मंत्री अशी त्यांनी भूषवली. आणि अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. तुमचे आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, तालुक्याचे माजी आमदार, माझे सहकारी आतोषी बेनके, देवेंद्रजी शहा आणि तात्या मेहेर, सभापती कैलास बोकाळे, स्टेजवरचे मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, पत्रकार बंधू, गजेंद्र देशमुख साहेब, निवृत्तीचे काळे असतील, आमचे मोरमारे पण असतील, सर्व मान्यवर बंधू वगैरेंना साहेबांना दुसरे कार्यक्रम आहेत बोलायचे. आता देवेंद्र शेट्टी सगळं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं मी बोलणार नाही, परंतु हे आपण अनुभवले, आम्ही लहानपणी पाहिले की पतसंस्थेचं महत्व आजच्या काळामध्ये किती आहे. आणि पराक्रम या नावामध्ये सगळ्यात मी तुम्हाला सांगेन, आम्ही भाषण करण्यापेक्षा आदरणीय वळसे पाटील साहेब याचे मार्गदर्शक येणं आणि एवढे ते उद्घाटनाला तुमच्या संस्थेसाठी इथं आले. आणि देवेंद्र शेठचा तुम्हाला वरच असतंय, भक्कम आहे, त्यामुळे परागणी काळजी करायची कारण नाही. हे आतापर्यंत इतिहास आहे. म्हणजे तुम्ही म्हणले 2000 नंतर 2016 इतके वर्षांनी अवर्ग आहे. एवढी मोठी माणसं ज्यांना आणि त्यांच्या कोणत्याही संस्था म्हणजे मी अनेक वर्ष पाहतो, पराग कारखाना असेल, पराग दूध संस्था असेल, गोवर्धन असेल, सरळ सहकारी बँक असेल, साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र शेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली सर्व संस्था मंचरच्या महाराष्ट्रातल्या, आपल्या पुणे जिल्ह्यातल्या तिथे पालकमंत्री त्या सगळ्या टॉप लेवलच्या चाललेल्या आहेत. आता आपण पाहिलं की पतसंस्थांचा फरक खरं पूर्वी पाहिलं की आजही अजून 5% 100 रुपयाला महिन्याला म्हणजे 60% व्याजदराने आपले शेतकरी असेल, व्यापारी असतील, हे कर्ज घेतात. त्याचं कारण असते, आता मी पण आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करतो. नॅशनलाइज बँक आहेत, परंतु त्यांना लिमिटेशन आहे. ते रेड कार्पेट टाकतात, कुणाला टाकतात, महत्वाच्या लोकांना टाकतात. माझ्या गरीब शेतकरी असेल, स्मॉल बिझनेसवाला असेल आणि बॅलन्स शीट असेल कंपन्यांचं, जरी ते काय व्यवस्थित जरी म्हणजे व्यवस्थित नाही करतात, ते पण IT हे करून कमीत कमी नफा दाखवतात, कमीत कमी रिड्यूस करतात. IT रिटर्न जे आहेत ते सुद्धा कमी असतं, उत्पन्न जास्त असतं तरी, शेती जास्त असली तरी त्या, आणि ते म्हणतात की तुमचं 3 वर्षाचं रिटर्न द्या, बॅलन्स शीट द्या, आणि त्याच्या आधारे होणारा कर्ज पुरवठा आणि आपल्या कस्टमरला गरज असणारी ती जास्त असते. आणि मग याचा बॅलन्स कसा झाला त्याचं पतसंस्था पत पाहून, आता देवेंद्र शेठला माहिती आहे, त्यांनी सांगितलं भुसारी साहेब इथं होते मॅनेजर, त्यांना माहिती आहे अतुल शेट्टी काय कोण जायचं अडचणीला आणि त्याच्याकडे जायचं तर पटकन त्यांना त्याच्या नावावर जरी हे कमी असलं, बॅलन्स शीट कमी असलं, पण त्यांना माहिती आहे व्यवस्थित आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे पत पाहून त्याप्रमाणे देणं. आणि माझा तरुण कोण शेतकरी असेल, स्मॉल इंडस्ट्रीचा असेल, कोणी सुचित बेरोजगार असेल, तर कोणाची परिस्थिती कशी, कोण ऑनेस्ट आहे, आर्थिक त्याची पार्श्वभूमी कशी आहे, परंतु बॅलन्स शीट जरी वीक असलं आणि हा फेडणार आहे की नाही, क्षमता आहे की नाही, कोणत्या फॅमिलीत, हे सगळं तुम्हाला माहित असतं. म्हणून पद पाहून त्यांना क्रेडिट देणारा, त्याला आर्थिक उभारी देणारं पद्धतीचं मोठं झालं या महाराष्ट्रामध्ये आहे. सहकारी बँकानंतर या महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांची फार मोठी ताकद आहे, त्याला फार मोठी उभारी दिली. मला सुद्धा त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि आधी तात्या बोलले तसं मी ते आपल्या वळसे पाटील साहेबांना पण म्हणालो, त्यांच्याबरोबर जेव्हा जेवणाचा आस्वाद घेतला, जेव्हा योगड खाल्लं आणि शरद पवार साहेबांचं जेव्हा ते उद्घाटन झालं, तुमचं चीज फॅक्टरीचे साहेब आले होते शरद पवार साहेब, त्यावर ते 20 वर्ष 15-20 वर्ष तेव्हा ते योगड आम्हाला खायला मिळालं. आता मी पण म्हणजे अमेरिका इंग्लंडमध्ये जातो, माझी मुलगी अमेरिकेला, तिथे आम्ही सांगतो योगड तिथे देतातच लंचला. मी अतिशयोक्ती सांगत नाही तात्या, अतिशयोक्ती नाही सांगत, मी जाहीर सांगतो. आता सुरेश वाणी साहेब पत्रकार आहेत, तिथल्या योगडची आपल्या योगडची आमच्या गोवर्धनची परागची जर स्पर्धा ठेवली पुढची, तर आपलं परागचं गोवर्धनचं योगड 1 नंबरचं आहे. मी तिथं पुण्याला माझ्या मिसेसला म्हटलं गो चीज, म्हणजे तिचा फार सॉफ्ट आहे, मला ती मागं मिळालं त्याच्या वाड्याचं, तर म्हटलं ते आणा, तिथे तर चीज आवडतं मला, पण ते म्हणे योगड मिळत नाही, चीज पण गो चीज सगळीकडे नाही मिळत, आपल्याला भेटून नाही मला, आणि योगड तर म्हटलं एका फक्त स्पेशल प्रोग्राममध्ये सगळे एक्सपोर्ट होतो. फक्त वळसे पाटील साहेबांकडे योगड खायचं तर खायला जायला लागलं आपल्याला, आणि शरद पवार साहेबांकडे खाल्लं. पुण्यात खरंच मला नाही, मी अतिशयोक्ती करत नाही. हा महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आपला अभिमान आहे. म्हणजे कोणतंही प्रॉडक्ट असेल, काय असेल, अप्रतिम असं आहे. आणि ह्या संस्था तुमचे एवढे मोठे नेत्याचं मार्गदर्शन एवढं आहे. पुणे जिल्हा बँकेत तुम्हाला म्हटलं की आम्ही शेतकऱ्याला, आता हे फक्त शॉर्टमध्ये संपवतो,
म्हणजे अडचण पतसंस्थेचं महत्व काय? आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 240 लाख रुपये साहेब कमीत कमी एक बागायतीचा रेट आहे, परंतु आपली हेक्टरी किती देतो ऊसाला? याला फार शॉर्ट कमी पैसे देतो. म्हणजे 1 कोटी रुपयाची जरी मिळकत असेल देतो ते आम्ही करतो ऊसाला. याला मर्यादा आहे, फक्त शुगर फॅक्टरीला देतो. त्यामुळे आणि स्मॉल इंडस्ट्री वगैरे, त्यामुळे जरी ठेवी चांगल्या असतील, आता मी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेच्या 31,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, 17,000 कोटीच्या ठेवी आहेत. तरी असल्या तरी नाबार्डचे बॅन आहे आमच्यावर, रेस्ट्रिक्शन आहे. फ्लॅट लाख तर 2 कोटी शिवाय फ्लॅट मिळत नाही चांगल्या ठिकाणी, तरी 75 लाख ते आत्ता केले. पूर्वी 40 लाख मिळायचे होते. म्हणजे बॅन असल्यामुळे पतसंस्थांचं महत्व आहे. आणि ते आदरणीय अशा म्हणजे नेतृत्व ज्यांचं मग वर्ष पाटलांचं लाभले, देवेंद्र शेठचं परत असताय, अशा पराग सारख्या संस्थेला निश्चित बरोबरीचे दिवस येणार, चांगले येणारे. कॉर्पोरेशन आहे की 0.5% 1%च खेळतात आता हे करतात. आणि यांना जर माहिती यांनी श्रीराम पतसंस्थेत काम केला. श्रीराम पतसंस्था एक महाराष्ट्रातील चांगली पतसंस्था आहे, 300-400 कोटी ठेवी असो. आणि आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पतसंस्थेचं फार मोठं योगदान आहे. जुन्नर तालुका सुद्धा पतसंस्थेमध्ये जिल्ह्यामध्ये बारामती असली, इंदापूर असेल, हवेली आणि पुणे, जुन्नर तालुका हा अग्रेसर आहे. मी या पतसंस्थेला मनापासून पुणे जिल्हा बँकेतर्फे, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरकडे, माझे सहकारी दुसरे काळे शेतकऱ्यांतर्फे, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो. मार्केटमध्ये कशाला येतं त्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उलाढाल होते, त्यामुळे ते उलट त्रास होते ते सांगितल्यावर. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.